हाय, हॅलो आणि नमस्कार. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ओरिफ्लेममधील प्युअर स्किन मेटिफाईंग अँड कूलिंग लोशनबद्दल जाणून घेऊया. तर या लोशनचा कोड आहे 41673 आणि याची जर क्वांटिटी पाहिली तर याची क्वांटिटी आहे 50 ml मध्ये हे लोशन तुम्हाला येऊन जाईल. हे लोशन तुमच्या फेसवरील ऑइल कंट्रोल करतं आणि तुमच्या फेसला एक मॅट लुक देतं आणि स्किनला कूलिंग आणि आराम देईल. स्किन क्लिअर बनवण्याससुद्धा हे लोशन मदत करतं. कोणतेही एज वापरू शकता. हे तुम्ही कोणतेही एज, कुठलीही एज असेल तुमची तर तुम्ही हे वापरू शकता. जेंट्स, लेडीज कोणीसुद्धा हे वापरू शकते. हे स्किनला साफ बनवण्यास मदत करते आणि तुमच्या फेसवरील ब्लेमिशेस कमी करते. पिंपल्सचे जर डाग असतील तर ते सुद्धा कमी करण्यास मदत करते आणि नवीन येणाऱ्या पिंपल्सपासून तुमच्या स्किनचे संरक्षण करते. स्किनला प्युरिफायर करते आणि स्किनला ऑइल फ्री ठेवण्याचे काम करते. आता पाहूया इंग्रेडियंट्समध्ये सर्वात प्रथम येते सॅलिसिलिक ॲसिड. हे ॲसिड तुमच्या स्किनवर असणाऱ्या पिंपल्ससोबत फाईट करते आणि नवीन पिंपल्स येऊ देत नाही. नवीन पिंपल्स न यावे यास मदत करते आणि जे जुने पिंपल्स आहेत, जे ब्लेमिशेस आहेत, ते सुद्धा कमी करण्यास हे फेस लोशन काम करते. सोबतच हे तुमची स्किन मॉइश्चराईज ठेवते. त्यानंतर येते स्मूदिंग कॉम्प्लेक्स. यामध्ये आहे पेनेथिनॉल, बाझिल आणि ग्रीन टी. तर सर्वात प्रथम आपण जाणून घेऊया पेनेथिनॉलबद्दल. हे तुमच्या स्किनला स्मूथ आणि नरम ठेवण्यास मदत करते. हे स्किन जनरेशनमध्ये सुद्धा मदत करते आणि पिंपल्सचा जर तुमच्या चेहऱ्यावर त्रास होत असेल तर त्या पिंपल्सच्या त्रासापासून सुद्धा पिंपल्सचा त्राससुद्धा कमी करते. नेक्स्ट आहे बझिल. बझिल हे अँटीऑक्सिडंट आहे आणि स्किनला आराम देते. बझिलमध्ये व्हिटॅमिन सी आहे. ते तेव्हा काम करते वर एखादा नवीन पिंपल्स येतो. त्यानंतर आहे ग्रीन टी. यात रिच न्यूट्रियन्स भरपूर प्रमाणात असतात जे पिंपल्सला आराम देतात आणि स्किनला सुद्धा आराम देतात. तुमच्या चेहऱ्यावर जे पिंपल्स येतात त्याचा जो त्रास होतो तुम्हाला, त्यापासून हे ग्रीन टी तुम्हाला आराम देते. आणि आता पाहूया याचा वापर कसा करायचा. तर याचा वापर करायच्या आधी सर्वात आधी तुम्ही तुमचा चेहरा आधी स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. जर तुम्ही यामधील क्लिन्झिंग आणि टोनिंग करत असाल तर आधी क्लिन्झिंग आणि टोनिंग करायचं आणि नंतर याचा वापर करायचा आणि तुमच्या स्किनवर डॉट डॉट करीत लावायचं. डॉट डॉट करीत लावून आणि फिंगर टिपच्या मदतीने तुमच्या पूर्ण चेहऱ्यावर हे फिरवायचं. एकदम हलक्या हाताने मसाज करायची स्किनमध्ये, जेणेकरून हे स्किनमध्ये पूर्णपणे ॲब्झॉर्ब होऊन जाईल. हे ज्यांच्या स्किनवर पिंपल्स आहे किंवा पिंपल्सचे डाग आहे किंवा ज्यांची स्किन ऑइली आहे, अशा स्किन टाईपसाठी हे खूप उपयुक्त असं लोशन आहे. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.